मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे घाटातील मातीच्या डोंगरावरील दगड आणि माती ही रस्त्यावर पडते, तर डोंगरातून पाणी देखील रस्त्यावर कोसळते। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान परशुराम घाटातील अर्धवट स्थितीत असलेल्या संरक्षक भिंतीमुळे वाहतुकीला देखील धोका निर्माण झालाय। या धोकादायक परिस्थितीवर घाटात उबाटा गटाकडून आक्रमक होत सत्यनारायण पूजा घालण्यात आली आहे। मुंबई गोवा महामार्गाबाबत सतत होणाऱ्या घटनांबाबत उबाटा गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। ग्रामस्थांसह संतप्त शिवसैनिकांकडून परशुराम घाटात ही सत्यनारायण पूजा घालण्यात आली आहे। परशुराम घाटातील खचणारे रस्त्याला पडणाऱ्या तडा थांबवण्यासाठी शिवसैनिकांनी हे आगळं वेगळं आंदोलन केले। मोठा ब्रिज कोसळला, या रस्त्याची परशुरामाच्या या रस्त्याची दयनीय अवस्था घाटामध्ये झाली आहे। रोज अपघात होत आहेत, तर देवा जी काय अडचण असेल ती दूर घालव। ज्यांनी कोणी हा भ्रष्टाचाराचा पैसा घाललाय त्याच्यावरती लवकर शासनाने केंद्र शासनाने राज्य शासनाने याच्यावर लक्ष घालावं आणि लवकरात लवकर हा रस्ता चांगला करावा आणि त्यांच्यावरती हे जे झालंय भ्रष्टाचारामध्ये पैसे ज्यांनी खाल्लेत त्यांना लवकरात लवकर जेलमध्ये जाऊन दे आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊन दे आणि आमच्या कोकणच्या जनतेला चांगल्या प्रतीचा रोड आणि चांगल्या प्रतीचा क्वालिटीचा रस्ता मिळू दे। देवाच्या प्राणी प्रार्थना करूया।